पुढची बातमी बघूया। सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलनकर्त्यांना आझाद मैदान इथे थांबवण्यात आलंय। विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांना थांबवण्यात आलेले आहे। तर मुंबईमध्ये आपण बघतोय आंबेडकरी संघटना या आक्रमक झालेल्या आहेत। सध्याची आझाद मैदान परिसरामधली ही दृश्य आहेत आणि विजय वडेट्टीवार हे या आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी तिथे गेले होते, मात्र त्यांना सुद्धा या परिसरामध्ये थांबवण्यात आलेलं आहे। काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांना या ठिकाणी थांबवलं गेलेलं आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा ही मागणी आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीमध्ये मृत्यू झालेला होता। परभणीमध्ये झालेली ही घटना होती आणि गेल्या महिनाभरामध्ये आपण बघतोय वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे सुद्धा काढण्यात आलेले होते आणि आता मुंबईमध्ये हा मोर्चा निघालेला आहे। आंबेडकरी संघटना आक्रमक होताना दिसतायत आणि याच सगळ्या आंदोलकांची भेट घेण्यासाठी विजय वडेट्टीवार त्या ठिकाणी पोहोचले होते, मात्र त्यांना थांबवलं गेलंय। तर परभणीमधले ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार राहुल पाटील हे सुद्धा विजय वडेट्टीवार यांच्या सोबत आहेत। परभणीमध्ये ही घटना झालेली होती आणि कोठडीमध्ये असतानाच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला होता आणि यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे काढले गेले आणि आता सुद्धा सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा हीच मागणी केली जाते। सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन सध्या सुरू झालेलं आहे। आझाद मैदानाच्या परिसरामधली ही दृश्य सध्या आपण पाहतोय। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। सूरज, यामिनी सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांना न्याय मिळावा आणि यासाठीच काही आंदोलनकर्ते आझाद मैदानावरती थांबले होते आणि त्यांची भेट घेण्यासाठी विजय वडेट्टीवार ते त्या ठिकाणी गेले असता पोलिसांकडनं त्यांना थांबवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी या आंदोलनाला आता कुठेतरी रौद्र स्वरूप मिळत आहे। प्रत्यक्षरित्या जर पाहिलं तर स्वतः विजय वडेट्टीवार हे देखील त्या पोलिसांना जाब विचारत आहेत की त्या ठिकाणी तुम्ही जाऊ का देत नाहीयेत आणि यावर कुठेतरी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच बाचाबाची सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। विजय वडेट्टीवार यांना अडवल्यामुळे अगदी सूरज, आपण बघतोय की आंबेडकरी संघटना आणि आक्रमक होताना दिसत आहेत। थेट आपण विधिमंडळ परिसरामध्ये जाऊयात। तानाजी सावंत बोलतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।